हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मस्त ना? आम्ही पण मस्त. तर आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळची वेळ 8 वाजले असतील. तर माझा स्वयंपाक वगैरे सकाळचं आवरून झालं होतं, कारण मिस्टरांना बरोबर 7:10ला गाडी आहे त्यांची कंपनीची, ते येते. मग त्या वेळेत त्यांना बरोबर जावंच लागतं. तर त्या हिशोबानेच मी सकाळी 6ला उठते, आंघोळ वगैरे माझं आवरते, पटापटा मी स्वयंपाक करून घेते. कारण भाजीची पूर्व तयारी मी रात्रीच करून ठेवलेली असते. भाजी वगैरे कट करून ठेवणं किंवा हे सगळं प्रॉपर अशी पूर्व तयारी मी करून ठेवते, जेणेकरून सकाळी मला गडबड नाही होणार. कारण मला टाइम फिक्स माहितीच आहे की या टायमाला मिस्टरांना बाहेर पडावंच लागतं. कारण एकदा बस चुकली की मग नंतर गाडीवर जावा किंवा रिक्षाने जावा, एकतर थंडीचे दिवस चालू, ते झंझट नको म्हणून मीच पूर्व तयारी वगैरे सर्व करून ठेवत असते. तर असं तर आत्ता व्हिडिओला सुरुवात केली आहे मी. तर गौरीला सुद्धा मी उठवले आहे आणि तिला ब्रश करायला दिले आणि तिचं हे जे तिनं रात्री पसारा करून ठेवते ना, ते आवरते मी आता. तिनं टीचर वगैरे खेळते, काहीतर बरंच तिचं खेळणी चालू असते, डॉल वगैरे काढून. आणि जी धुवायची कपडे होती ती साईडला काढली आणि धुलेली साईडला ठेवली. आणि खूप कपडे एक्स्ट्राची काढलेत मी धुवायला, आणि जी काही प्रेसला द्यायची होती ती सुद्धा काढून ठेवली बाजूला. माझं आवरलं, छान असं झटकून वगैरे घेतलं मी आता. आणि सगळं मी ब्लँकेटच्या वगैरे घड्या करून व्यवस्थित ठेवल्या आणि झाडू वगैरे मारून घेते मस्त असं आता. आणि गौरीचं आवरून तिला ट्युशनला पाठवते आणि मग तुम्हाला भेटते. गौरीचं छान असं आवरलं, तिला ट्युशनला पाठवलं. ट्युशनवरून आल्यानंतर तिचं जेवण वगैरे आवरलं आणि तिला स्कूलसाठी रेडी करून सुद्धा पाठवलं. मला व्हिडिओ करायला जमलं नाही, सॉरी म्हणते त्याच्यासाठी. घरी आले, माझं जेवण वगैरे आवरलं आणि नंतर मी घेतला हा केक बनवायला. तर केक कशासाठी काय तर ते तुम्हाला पुढे जाऊन समजलंच. तर त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि त्याच्यासाठीच मी इथं क्रीम वगैरे छान अशी फेटून घेतली. आणि बेस तर ऑलरेडी आपला थंड झाला होता, मग मी डब्यातून काढून घेतला. आणि मी माझ्याकडे नव्हता बटर पेपर, म्हणून मी ना ते तेल आणि मैदा लावून ठेवला होता, म्हणून तुम्हाला ते व्हाईट क्रम दिसतात. तर आणि केकचं साहित्य आणताना मी बेस विसरले आणायचा खालचा, म्हणून मी आता बेस नाही तर डिश घेतली आहे, स्टीलची आपली प्लेन असते ती, आणि डिशमध्येच आज केक बनवणार आहे. तर छान असा आपला बेस रेडी झाला होता आणि मी त्याच्या लेअर करायला घेतल्या छान अशा. हा 1 किलोचा रसमलाई फ्लेवरचा मी केक बनवते. आणि बेस तयार करताना मी त्याच्यामध्ये थोडंसं वेलची पूड आणि इसेन्स टाकलं होतं, रसमलाई आणि थोडासा फूड कलर टाकून छान असा बेस आपला करून घेतला होता. तुम्ही बेस बघून समजतच असेल की तुम्हाला किती छान झाला असेल. आणि तो चिकट सुद्धा लागत नव्हता, खूप छान झाला होता, एकदम प्रॉपर आणि छान शिजला सुद्धा होता. मी मध्ये चाकू टाकून बघितला तर चाकूला काही सुद्धा लागत नव्हतं. तर छान असा शिजला होता. आणि 4 लेअर करून घेतल्यात मी मस्त असा. मला टॉल केक बनवायचा होता आणि अशा धाग्याच्या साह्याने मी 4 लेअर कट करून घेतल्या. मला चाकूनं पूर्ण असं काही प्रॉपर जमणार नव्हतं, मला माहीतच होतं, म्हणून मी असं मस्त रीलचा धागा घेतला आणि त्याने मस्त अशा 4 लेअर कट करून घेतल्या. हे बघा, तुम्ही बघून समजतच असाल किती छान आपल्या लेअर सुद्धा पडलेत. आणि चारही लेअर आपल्या मस्त अशा कट करून झालेत. आणि जे काही साईडला क्रम पडलेले असते छोटे छोटे ते मी टाकते, कारण नाहीतर ते क्रीम मध्ये मिक्स होतात, नंतर फिनिशिंग वगैरे छान येत नाही.
आणि जे काही रसमलाईचं दूध असतं ना ते रसमलाई मी साईडला त्याच्यातले रसमलाई साईडला काढली होती आणि जे दूध असतं ना त्यानं सोक करत आहे लेअर आपली. अशा सगळ्याच लेअर दुधाने सोक करायच्या आणि खूप छान टेस्टी लागते तसं, किंवा तुम्ही शुगर सिरपनं सुद्धा करू शकता, पण रसमलाई फ्लेवर आहे तर दुधाने सोक केलेलं टेस्टी आणखीन छान लागतं. तर आपली क्रीम सुद्धा फेटताना मी ना त्याच्यामध्ये रसमलाई इसेन्स आणि थोडासा फूड कलर टाकला होता, त्याच्यामुळे क्रीमचा कलर असा पिवळा दिसतो. आणि रसमलाई केक आहे तर अर्थात येलो कलर तर असणारच. तर मी पिंक बॅग सुद्धा नव्हती, मी विसरले होते कसं काय माहिती, म्हणून असंच आबदत केलं. आणि माझ्या टर्न टेबल आहे तरी सुद्धा मी घेतला नव्हता, कारण त्याच्यावरती ना खूप बॉक्स वगैरे ठेवले होते, मी सगळं साहित्य होतं, मग तेवढा वेळ नव्हता मला काढायला आणि मला कंटाळा पण आला होता ते साहित्य काढा आणि मग ठेवा सगळं. म्हणून मी पळपोट असताना त्याच्यावरतीच आपली डिश ठेवली होती आणि ते त्याच्यावरच बनवत होते. जसं होईल तसं होईल म्हटलं, बघूया जर प्रयत्न करून. आणि मस्त असं क्रीम सगळीकडे मस्त अशी लावून घेतली आणि रसमलाई क्रश आणला होता मी आणि तो मी त्याच्यावर फिल करून घेतला. थोडेसे काजू बदामचे काप टाकले. खरं तर रसमलाईचे तुकडे सुद्धा टाकायचे होते मला, पण कारण वरी मला डेकोरेशनसाठी कमी पडेल म्हणून मी काही मध्ये रसमलाईचे तुकडे नाही टाकले. फक्त आपले काजू बदाम कट केलेले होते तेच थोडेसे टाकले. आणि अशा सर्व लेअर मी एकावर एक ठेवून सर्व अशीच प्रोसेस करून मस्त अशी केक बनवून घेतला. तर हे बघा मस्त असं एकावर एक आपल्या लेअर सगळ्या सेट करून घेतल्यात मी. फिनिशिंग काय एवढी व्यवस्थित प्रॉपर नाही आली, कारण टर्न टेबल मी काढला असता तर प्रॉपर फिनिशिंग सुद्धा आली असती. आणि ही प्लेटमध्ये मी दाखवते ना तिथं मला थोडीशी डिझाईन करायची आहे आणि ते मी नंतरच करीन. आणि रसमलाई सुद्धा नंतरच ठेवेन, कारण आता ठेवली तर त्याच्यातलं जे दूध आहे ते सर्व क्रीमवर स्प्रेड होईल आणि डेकोरेशन वगैरे सर्व पार्ट मी नंतरच करेन. आता तर हा केक मी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेते. आणि केक करताना जो काही पसारा झाला होता ना तो आत्ती पहिला आवरून घेते, कारण किचन छोटं आणि त्यात हा सगळा पसारा, अरे बापरे काय डेंजर अवस्था होते. मग मी पटापटा सर्व भांडी वगैरे घासून घेतली आणि डायरेक्ट झाली संध्याकाळ. मी संध्याकाळी भेटते तुम्हाला 7 वाजले असतील. आणि मी दाखवलं होतं तुम्हाला की त्याच्यावरती डिझाईन करायचे केकवरती साईडला बॉर्डरला खाली, तर मला पायपिंग बॅगच नव्हती, विसरले होते मी केकचं साहित्य आणताना. आणि तर मग मी रसमलाईची पिशवी होती, जाड होती जरासे, आणि त्यांनीच मग मी काय केलं त्याला थोडंसं कात्रीनं कट केलं आणि नोझल टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये क्रीम आणि त्याच्यामध्ये भरली मी क्रीम. तर बघूया आता डिझाईन होते का तयार नाही ते. आता आपण भरून घेऊया बॅग मध्ये क्रीम आणि बघूया ट्राय करून. आणि माझ्याकडनं रोज पेटल सुद्धा नव्हत्या, म्हणून मी जे आपलं फुलं आणतो ना देवाला त्याच्यामध्ये ना गुलाबाचं फूल होतं आणि तेच मी स्वच्छ पाकळ्या धुतल्या त्याच्या आणि बारीक बारीक कट करून घेतल्या होत्या. तर वाव किती छान आलंय बघा हे डिझाईन आपलं. साधंच मी काढून घेते. तर हे बघा वरती पण काढले केक वरती पण आणि साईडला बॉर्डर पण काढली आणि खूप छान आलं. केक डेकोरेशनचा दुसरा पार्ट म्हणजे की ठेवायची होती आपल्याला रसमलाई, अर्थात रसमलाई फ्लेवर आहे तर रसमलाई मस्त दिसली पाहिजे ना वरती. तर छान अशी रसमलाई पिळून घ्यायची, कारण त्याच्यात दूध असतं ते सगळं केकवर पसरतं आणि म्हणून पिळून ठेवायची असते. तर मग सगळी रसमलाई पिळून सगळ्या केकवरती मी छान असं डेकोरेशन केलं होतं रसमलाईचं. नंतर जे रोज पेटल्स आपण कट केले होत्या ते पण मी मस्त अशा टाकून घेतल्या, काजू बदाम, आणि ते पण छान असं डेकोरेशन केलं होतं. आणि थोडंसं फिनिशिंग आपलं प्रॉपर नसल्यामुळं ना कडनी असं काजू बदाम असं डेकोरेशन त्याचं पण केलं होतं आणि खूप छान झालं होतं. आणि
डेकोरेशन तर फायनल झाले आपलं. तर हे बघा फायनली लुक आपल्या केकचा असा दिसतो आहे. आणि हा केक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बघा. आणि एकदम मस्त टेस्टी झाला होता. मी आता व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करते तेव्हा मला इतकं छान वाटत होतं ना, किती सुंदर केक बनला होता. असं वाटतच नव्हतं की मी स्वतः घरी बनवलाय, पण हा स्वतः मी बनवलेला केक आहे. तर तुम्हाला कसा वाटला तेवढं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा केक मी कसा बनवला ते पण तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा, मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवीन. आणि नंतर मी गेले तयार होण्यासाठी. आम्ही तिघं पण असं छान असं तयार झालो. आणि डेकोरेशनचा भाग मिस आहे ह्याच्यामध्ये, कारण डेकोरेशन करायला नाही वेळ भेटला तेवढा. आणि काय करायचं ऐन वेळे सुचेना, म्हणून काहीच तयारी नव्हती. मग असं म्हटलं, गेल्या वर्षी खूप छान डेकोरेशन झालं होतं. खूप ॲनिव्हर्सरी आमची खूप छान अशी सेलिब्रेट झाली होती. तर त्या तिघींची मला खूप आठवण येते. तर त्या तिघी म्हणजे कोण, माझ्या फ्रेंड्स, कारण शीतल आहे, अश्विनी आहे, निवेदिता ताई सुद्धा होत्या. त्या तिघींनी मिळून छान असं डेकोरेशन करून, छान सरप्राईज प्लॅन करून माझं ॲनिव्हर्सरी आमची छान अशी सेलिब्रेट केली. ती आम्ही सर्व एकत्र होतो. त्या तिघींना मी आता खूप मिस करते आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर सर्वांना मिस यू. आणि गेल्या वर्षीसाठी अजून एकदा तुम्हाला थँक्यू. आता बघा मी तिघच आहोत आम्ही, आणि बिना डेकोरेशनचं सेलिब्रेट करतोय. असं तर आमचं सेलिब्रेट वगैरे करून झालं आणि आम्ही निघालो बाहेर. मला त्यांनी गिफ्ट घेणार होते काहीतरी, पण मला जे पाहिजे होतं ते मला भेटलं नाही आणि ते मी कॅन्सल केलं. मग आम्ही जेवायला गेलो हॉटेलमध्ये. आणि मस्त असं तिथं छान एंट्रन्सला असं दिवे वगैरे लावले होते. खूप छान वाटलं त्याला. तेव्हा मी ते शूट केलं. आणि मस्त आमचं जेवण वगैरे तिथं झालं. आणि आमची ॲनिव्हर्सरी आम्ही अशा पद्धतीने साधी सिंपल साजरी केली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब.